नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत मंगल आणि पवित्र रात्र, कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी आकाशात पूर्ण चंद्र तेजाने झळकत असतो. चहूबाजूंनी गारवा पसरलेला असतो आणि निसर्ग एक वेगळं सौंदर्य दाखवतो. ही रात्र इतकी खास मानली जाते की ती कशी साजरी करायची आणि 2025 मध्ये या पर्वाची तारीख, मुहूर्त काय आहे, हे सर्व आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोजागिरी हा शब्द म्हणजे को जागरती हा संस्कृत शब्दांवरून आलेला आहे. याचा अर्थ असा होतो कोण जाग आहे. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते को जागरती, म्हणजेच को जो जागा आहे तो भक्त भाविक आहे. जो माझी पूजा करतो त्याच्या घरात मी सुख, संपत्ती आणि समृद्धी घेऊन जाते. म्हणूनच या रात्री जागरण हे केवळ उत्सव नाही तर देवी लक्ष्मीच्या कृपेचं प्रतीक आहे. हा दिवस शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो, कारण हा शरद ऋतूतील पहिली पौर्णिमा चंद्र असतो आणि याच दिवशीचा चंद्र सर्वात तेजस्वी, थंड आणि औषधी गुणांनी संपन्न असतो. 2025 मधील कोजागिरी पौर्णिमेची तारीख आणि मुहूर्त कोणता हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सोमवार 6 ऑक्टोबर 2025. पौर्णिमा तिथी ही 6 ऑक्टोबर सकाळी 12:11 चालू होणार आहे आणि तिथीची समाप्ती ही 6 ऑक्टोबर रात्री 9:17 होणार आहे. चंद्रदर्शनाचा मुख्य मुहूर्त हा रात्री 8:30 ते 10:30 या दरम्यान चंद्राला अर्घ्य द्यावे आणि या काळात केलेली पूजा लक्ष्मीपूजन विशेष आणि फलदायी मानलं जातं. तर कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? पुराणांनुसार शरद ऋतूतील या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आपल्या पूर्ण तेजाने प्रकट होतो. चंद्राच्या किरणांमध्ये अमृततुल्य औषधी शक्ती असते, त्यामुळे त्या प्रकाशात ठेवलेले दूध अत्यंत आरोग्यदायी ठरते आणि या रात्री देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून लोक चंद्राच्या तेजाने जागरण करतात, भजन कीर्तन करतात आणि परिवारासोबत शुभ क्षण साजरे करतात. प्राचीन काळी राजे, व्यापारी, शेतकरी आणि कुटुंबीय सर्वजण या दिवशी लक्ष्मीचं पूजन करून धनधान्य आणि समृद्धीची कामना करत असतात. तर या दिवशी आपल्याला तयारी कशी करायची आहे? आधी पाहू की सकाळची तयारी कशी करायची आहे. या दिवशी पूजा संपूर्ण दिवसभर चालते. सकाळी लवकर उठून घरातील सर्वजण स्नान करून घर स्वच्छ करतात. त्यानंतर दरवाजावर सुंदर रांगोळी काढतात आणि कमळाचे चित्र किंवा लक्ष्मीचं चित्र किंवा श्री असं लिहितात. घराबाहेर दिवा लावला जातो, कारण असं मानलं जातं की देवी लक्ष्मीला प्रकाश, सुवास आणि स्वच्छता अतिशय प्रिय आहे. मग देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो पांढऱ्या कपड्यावर ठेवून तिची पूजा केली जाते. तिला फूल, नैवेद्य, अगरबत्ती आणि सुवासिक वस्त्रे अर्पण करून श्रीसूक्त वाचन केलं जातं. श्रीसूक्त वाचन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ही झाली सकाळची तयारी. आता संध्याकाळची पूजा आणि चंद्रदर्शनाच्या वेळेस काय करायचं? तर सूर्यास्तानंतर ही रात्रीचा खरा उत्सव साजरा होतो. चंद्र उगवू लागला की सर्वजण आपल्या घरातील अंगणात, बाल्कनीत एकत्र येतात. एक परात ठेवतात आणि त्यामध्ये थंड असं दूध, खडीसाखर, पिस्ता, बदाम, वेलदोडा टाकले जातो आणि त्या दुधावर चंद्रकिरण पडू द्यायचे असतात, कारण त्या किरणांनी ते दूध अमृत समान होतं असं मानलं जातं. आणि जेव्हा चंद्र उगवत असतो तेव्हा एक आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो चंद्राय सोमाय नमः. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे. माते, माझ्या या घरावर तुझं धन, धान्य, सुख आणि आरोग्य असू दे. मग चंद्राला पाणी अर्पण करून संपूर्ण कुटुंबाने त्या दुधाचा प्रसाद म्हणून आस्वाद घ्यायचा आहे. हे दूध शरीरातील उष्णता कमी करून मन प्रसन्न ठेवते. या रात्रीचे जागरण म्हणजे कोजागिरीचा मुख्य असा अंग आहे. पुराण कथांनुसार जो भक्त या रात्री जागतो त्याला लक्ष्मी व चंद्रदेवाची द्विगुण कृपा मिळते. या रात्री अनेक जण भजन, कीर्तन, रामनाम जप किंवा देवी लक्ष्मीचे स्तोत्र पठण करतात. या दिवशी काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की रात्री आपल्याला वादविवाद किंवा रागीट वर्तन टाळायचं आहे. शक्य असेल तर उपवास किंवा फळाहार घ्यायचा आहे. घरामध्ये दिव्यांचा प्रकाश ठेवायचा आहे, कारण देवीला अंधार प्रिय नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायची आहे आणि जे उरलेलं दूध असेल त्याचं दान करायचं आहे किंवा घरामध्ये, कुटुंबामध्ये वाटप करून घ्यायचे आहे.
कोजागिरी पौर्णिमा आपण का करतो? लक्ष्मी प्राप्ती आणि आर्थिक समृद्धीसाठी आपण ही पौर्णिमा करतो. मनशांती, आरोग्य आणि कुटुंबातील एकोपा यामुळे वाढीला लागतो. चंद्रकिरणांमुळे त्वचा आणि जे डोळे आहेत त्यांच्यासाठी याचा परिणाम खूप फायदेशीर ठरला जातो. दानधर्म आणि पूजनांमुळे पापांचा नाश होतो अशी देखील मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमा ही फक्त एक आनंदोत्सवच नाही, तर देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळणारी रात्र आहे. त्या रात्री जागरण करणं म्हणजे प्रत्येक दुःख विसरून आत्मिक शांतता अनुभवणं असतो. जो भक्त या दिवशी श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने पूजन करतो त्याचं घर कायम सुख समृद्धीने नटलेलं असतं. म्हणूनच तर मित्रांनो, 6 ऑक्टोबर 2025 रोजी तुम्हीही सहपरिवारासह ही कोजागिरी पौर्णिमा भक्तिभावाने साजरी करा. चंद्रप्रकाशात लक्ष्मी पूजन करा आणि या सुंदर रात्रीचे अमृतमय तेज आपल्या जीवनात उतरवा. तुम्हाला येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी माता तुमच्यावरती कायम प्रसन्न राहो हीच चरणी इच्छा. धन्यवाद मंडळी. माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.